आज तू वेळ काढून इथे आलीस हे फार चांगलं झालं. ताई आणि विक्रांत आज सकाळी कोर्टात जाणार होते. मग मीही ब्रेक घेतला. म्हटलं आपली भेट होईल. बरं केलंस. तू इथे आलीस ना की आम्हाला खूप छान वाटतं, विशेष करून सलीलला. आई, अगं साखरपुडा झालाय आता आमचा. म्हणूनच तर भेटीची ओढ आणखी वाढते ना. बरं, बँगलोरला जायचं काय ठरलंय तुमचं? म्हणजे काही फायनल झालं का? हो, आम्ही 2 दिवस जाऊ बेंगलोरला. तुझ्यासाठी ओके ना मानसी? हो हो, जाऊया. तुला तिथली एकदा सवय झाली ना की काहीच अडचण नाही. बाकी बँगलोर खूप सुंदर आहे. आणि माझे सगळे मित्र वाट पाहत आहेत. त्यांचं तर असं म्हणणं आहे की तुम्हाला हनीमूनला जायचंय तिथे जा, पण आमच्याकडनं तुम्ही एकदा उटी आणि मैसूरला 100% जायचं. वा, सगळे उत्साही दिसतायत. उत्साही? मानसी, आता तुलाही कळेल ते किती उत्साही आहे. आपण एकदा गेलो ना तिकडे आपल्याला सोडणारच नाहीत. रोज एका मित्राकडे जरी गेलो ना तरी महिनाभर पुरेल आपल्याला. अरे, त्या रोहनचा सुद्धा मला फोन आला होता. काय म्हणाला, आंटी सलील आम्हाला विसरला. फोटो पाठवायला सांगितले तर फक्त 2च फोटो पाठवले. अगं, त्या दिवशी घाईमध्ये मी 2 पाठवले, आता परत पाठवीन ना हळूहळू. एवढं काय? अहो अहो तुम्ही गॅलरीत उभे राहिल्याने ती काय लवकर येणार आहे का? फोन पण आला नाही ना ग अजून. छे, अहो आपण काळजी करतो हे मोनाला कधी समजतं का? 100 वेळा फोन करून विचारपूस करते ती मनू. अगं पण आज इतका महत्वाचा दिवस आहे, इतकं सुद्धा हिला कळत नाही का ग? आणि ईशाला घेऊन गेले, काय करत असेल देव जाणे. त्यापेक्षा ती कोर्टात काय बोलली असेल याची मला जास्त चिंता वाटते. काही भरोसा नाही हो तिचा. काय तिच्या मनात चाललेलं असतं का आई कळत नाही. तरी काल मी तिला स्पष्टपणे विचारलं बर का, तर धड उत्तर दिलं नाही. म्हणे माझा प्लॅन उघड करायचा नाहीये. कमाल आहे वय ह्या पोरीची अगदी. दळवी भली माणसं म्हणून मनूचा साखरपुडा होऊन दिला त्यांनी, आणि तेही स्वतः पुढाकार घेऊन. मला ना आता एकच काळजी आहे, ईशाचा ताबा जर का मोनाकडे राहिला ना तर अगदी कठीण आहे तिचं. हो, ही काय करणार आहे तिचं? आणि आपण आता किती दिवस करणार होतो? मनू सुद्धा जाईल आता. खरंय, ईशाचं काय होणार आहे देव जाणे. अगो बाई, मला वाटलं तुम्ही दुकानात आहात, इथे चक्रा मारताय. दुकानात गेलं की लोक भेटायला येतात, काय तोंड देणार त्याला, म्हणून इथेच थांबले. तुम्हाला कोर्टात काय होणार याचं टेन्शन आलंय का? मला ना नक्की कशाचं काय होणार आहे तेच काय कळत नाही. काहीतरी सगळी गडबड आहे हलका. अगो बाई, अहो म्हणजे माझ्याऐवजी तुम्हीच अस्वस्थ झालाय. अस्वस्थ नाही का, पण या नानू मामाने काय मुहूर्त शोधलाय मुलगी दाखवायला आणायचा. म्हणजे विक्रांत एका लग्नात बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे, हा त्याला दुसऱ्या लग्नात अडकवतोय. अजब आहे सगळं, अजब. खरं म्हणजे नानू मामा नेहमीच विक्रांतच्या हिताचा विचार करतात, पण या मोनिकाच्या वागण्यामुळे ना ते बिथरले. अगं पण ही काय पद्धत आहे का विचार करायची? आणि ही काय वेळ आहे काय? त्या बारशाच्या दिवसापासून मी बघतोय, तो सुटलाच आहे, बोलत चाललाय, काय काय पाहिजे ते करत चाललाय. काय आहे शी. आणि ती मोनिका, तिचा तर आपल्या कोणाला कधी अंदाजच आला नाही. खरंय हो, खरंच अंदाज नाही आला. कितीतरी वेळा तिचं वागणं बोलणं विचित्र वाटलं, पण वाटायचं मुलगी हुशार आहे, मॉडर्न आहे, करू दे तिला तिच्या पद्धतीने विचार. पण झालं भलतंच. हुशार आहेस ती,
म्हणूनच काळजी वाटते विक्रांतची. ना आपला विक्रांत हे हुशार आहे ग, पण बेरकी नाहीये. ते छक्क म्हणजे त्याला नाही जमणार आणि कोर्टात सगळं त्याचाच खेळ असतो, दुसरं काय. अहो, हे पहा, तुम्ही काळजी नका करू. वकील हुशार आहे ना, म्हणजे विक्रांतच केस जिंकला. पण अलका, या घटस्फोटाच्या केसमध्ये आपण जिंकलो ना तरी मिळणार काय? घटस्फोटच ना. हे पहा, तुम्ही असे गंभीर होऊ नका, नाहीतर मला तर काही सुचत नाही. मग काय करू ग? मला ना किती वाईट परिस्थिती असली तरी त्यात काहीतरी चांगलं आहे असं नेहमी वाटत असतं. नेहमी मी त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. अगदी किती वाईट परिस्थिती असो, वाटतं काहीतरी चांगलं असेल त्यात. पण यावेळेला काय काही कळत नाही मला. हे कसं होणार आहे पुढे त्याचं, त्या मोनिकाचं, त्या केसचं? देव जाणे. आपण ना या विषयावर नकोच बोलायला. नाही म्हणजे मग मला खूप वाईट वाटायला लागतं. का विक्रांतच्या नशिबी घटस्फोट यावा? का त्याच्या संसाराची घडी नीट बसू नये? अगं, पण विषय टाळला तरी आपल्याला तोंड द्यायला लागणार आहे त्याला. प्रश्न आहे मोठा समोर. काय होणार आहे पुढे सगळं? तो विक्रांत त्या मुलीला सांभाळायचं म्हणतो पुढे, तर काय आहे? या सगळ्याची काळजी मला बाप म्हणून वाटते. मला ना कळत नाही, एवढं सगळं होऊन तो इतका शांत आहे. त्याच्या शांतपणाचं कौतुक करावं का त्याची काळजी करा? एक सांगू, जेव्हा मोठ्या माणसांना प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तेव्हा लहान मुलं मदतीला येतात. कदाचित ईशाच या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल. मोनिका, येस. काय चाललं होतं आतमध्ये तुझं? नाटक. कसं वाटलं? अत्यंत खालच्या दर्जाचं, हीन दर्जा म्हणतात त्याला, कळलं? ॲज इफ आय केअर. आय नो, तुला कशाचीही काही पडलेली नाहीये, माहितीये मला. मग डिवोर्स देणार आहेस? ऑफकोर्स. बरं, पण त्याआधी ना जरा विचार करा विक्रांत. कारण समजा आपला डिवोर्स नाही झाला, तर मग माझं हे जे हीन दर्जाचं वागणं आहे ना, जे तुला वाटतंय, ते तुला आयुष्यभर सहन करावं लागेल. ओके? असं कधीच होणार नाहीये. एक्झॅक्टली. मी सुद्धा त्याच मुद्द्यावर येत होते. समजा आपला डिवोर्स झाला, तर तुझी ही जी ईशा आहे ना, तिची कस्टडी कोणाकडे येणार आहे? माझ्याकडे येणार. कारण काय, नॉर्मली मुलीची कस्टडी आईकडेच येते ना. मग मी आहे आणि ईशा आहे. मग माझ्या बरोबर तिचं काय होईल याची मी नाही गॅरंटी देऊ शकत तुला. म्हणजे मला असं म्हणायचंय की तिला कसं वाढवायचं, तिला काय शिक्षण द्यायचं, तिच्यावर काय संस्कार करायचे, हे सगळं मी ठरवणार ना. म्हणून सांगते, जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे. Now the ball is in your court. The ball is entirely in your court. विचार ना लवकर. थांब रे नान्या, तो आता आलाय ना, तो सगळं सांगेल, कळलं? अगं पण मला धीर नाहीये.
ए बाबा विक्रांत, सांग त्याला, धीर नाहीये, सांग काय झालं ते लवकर सांग त्याला. जी अगं काय नाही, आज रुटीन होतं. आम्ही आपापल्या बाजू मांडल्या, बस. बस इतकंच? नानू मामा, आता कोर्टातल्या केसेसना वर्षानुवर्ष वेळ लागतो, हे तुम्हाला माहिती आहे ना. हा. अरे विक्रांत, पण ही साधी घटस्फोटाची केस आहे, खुनाची नाहीये. तिला कशाला एवढा वेळ लागतोय? नानू, तुला खूप कळतं का रे यातलं? नाही. मग घाई करू नकोस, कळलं का? बोल. काही नाही आज असं खास सांगण्यासारखं काहीच झालं नाहीये. आता आम्हाला अजून असंच भेटावं लागेल आणि मग कोर्ट हळूहळू निकाल देईल. अरे पण तिने काय बाजू मांडली हे तरी सांग. नानू मामा, आज तिने काय बाजू मांडली याला काहीच अर्थ नाहीये. ह्या गोष्टींना वेळ लागतो. काहीतरी सांगू नकोस रे. उलट असतं, तोडणं सोपं असतं, जोडणं कठीण असतं. आणि तोडायला तुम्हाला एवढा वेळ कशाला लागतोय? नानू मामा, कारण हे बघा, कोर्टाची एक प्रोसिजर असते, त्यानुसार आपल्याला जावं लागतं. आपल्याला कितीही लवकर डिवोर्स हवा असेल तरी तसं नाही होणार. त्यासाठी 6 महिने थांबावंच लागतं. ते आम्हाला सगळं माहित आहे रे, पण तू आज काहीतरी बोलला असशील ना, म्हणजे वकिलाला काहीतरी सांगितलं असेल ना. हा, म्हणजे मी माझी बाजू मांडली, मला डिवोर्स का हवाय ते पुन्हा एकदा सांगितलं. अरे पण तू हडसून खडसून सांगायचं ना त्यांना की मला ताबडतोब घटस्फोट हवाय, कारण त्या मुलीनं मला फसवलंय. आणि मला फसवलं म्हणजे माझ्या कुटुंबालाच फसवलंय. हो नानू मामा, सांगितलं. मग त्यावर ते काय म्हणाले? त्यांनी नोंद करून घेतली. आणि मग मोनिका काय म्हणाली? नानू मामा, आता तिच्याकडे म्हणायला काय, आपल्याला माहिती आहे ना. नाही नाही, असं होणं शक्यच नाही. कारण तिच्याकडे काही बोलण्यासारखं नसेल असं होणारच नाही. अरे मोनिका आहे ती, महान नाटकी मुलगी आहे. काहीतरी शोधून काढेलच भांडायला. तिने काहीतरी बाजू मांडली असणार, ती तुला त्रासच देणार आहे. काय बोलली ती? अजय, काही नाही, लवकर निर्णय लावावा कोर्टाने, म्हणजे सगळं क्लिअर होईल असं. आजी, मी खूप थकलोय, मी झोपायला जाऊ. आपण सकाळी बोलू हवं तर. अरे थांब. ठीक आहे, तुझं. माई, अगं कशाला जाऊ दिलंस त्याला? मला आणखीन काही प्रश्न विचारायचे होते. हे बघ, तो जास्त काही सांगणार नाही असं दिसतंय. अगं तेच तर. आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यानं दिली, पण हाती काहीच लागलं नाही. म्हणजे तोंडी परीक्षेत चक्क नापास केलं त्यानं आपल्याला. काहीतरी गडबड नक्की आहे. समजा आपला डिवोर्स झाला तर तुझी ही जी ईशा आहे ना, तिची कस्टडी कोणाकडे येणार आहे? माझ्याकडे येणार. मग माझ्या बरोबर तिचं काय होईल याची मी नाही गॅरंटी देऊ शकत तुला. The ball is entirely in your court. हाय विक्रांत, बोल. हाय, कशी आहेस तू? छान. आज सलीलकडे गेले होते, त्याची आई छान बोलली आहे माझ्याशी. खूप बरं वाटलं मला.
बरं झालं, म्हणजे त्यांच्या मनात काही शंका राहणार नाही. आय होप सो. आम्ही बँगलोर बद्दलच बोलत होतो, म्हणजे त्याच सांगत होत्या. अच्छा मानसी, मला पण तुला अरे आम्ही बँगलोरला जायचा प्लॅन करतोय ना, तर त्याबद्दलच सांगत होत्या. खूप एक्सायटेड आहेत ते मी त्यांचं घर बघणार म्हणून. म्हणाला खूप आवडेल त्याला. अरे वा, गुड. आणि त्यात फक्त आम्ही जाणार आहोत. सो अरे सॉरी, तू काय बोलत होतास का? नाही, काही नाही, बोल. हां, तर ॲक्च्युली आम्ही जाणार फक्त 2 दिवसांसाठी आहोत, पण इतका एक्सायटेड असेल, त्याने इतके प्लॅन्स केले आणि मला कळत नाही आम्ही कसं भेटणार. म्हणजे इतके मित्र आहेत त्याचे, त्यात फक्त 2 दिवस. शिवाय मला काकींच्या मैत्रिणींना भेटायचं आहे. आय रिअली डोंट नो आम्ही सगळ्यांना कसं भेटणार आहोत. विक्रांत. हां, हो मी ऐकतोय, बोल. अरे तुझा आवाज नाही आला, मला वाटलं आहेस की नाही. अँड यू नो व्हॉट, जर त्याच्या मित्रांनी आम्हाला त्यांच्यासमोर परत रिंग्स एक्सचेंज करायला सांगितल्या तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. खूप एक्सायटेड आहेत सगळे. विक्रांत आहेस ना? हो हो, ऐकतोय, बोल. हां, तर त्याचे मित्र त्याला खूप बोलले की अरे तू साखरपुडा शूट का नाही केलास, आणि शिवाय आम्हाला फोटोजही पाठवले. तुझ्या बायकोला दाखवायचं की नाही तुला. नुसतं चिडवत होते त्याला. हॅलो विक्रांत, तू आहेस ना? हां. अरे तू काहीच बोलत नाहीयेस, काय झालं? नाही, असं काही नाहीये. मग रिॲक्टही होत नाहीयेस, नुसतं गप्प गप्प आहेस. याला काय अर्थ? मानसी, अगं तुझ्याकडे सांगायला बरंच काही आहे ना, म्हणून मी ऐकतोय. सॉरी, मी खूप बडबड केली का? नाही ग, तू खुश आहेस ना? हो, हलकं वाटतंय आता जरा. एनिवे, तू सांग काय बोलत होतास? नाही नाही, काही नाही. मग फोन कशाला केला होतास? सहज. हां, म्हणजे तू पुन्हा सलीलला भेटशील ना, तेव्हा माझ्याकडनं हाय सांग त्याला. येस. आणि जायची तारीख एकदा कन्फर्म झाली की मला कळव. हो हो, नक्की. ठेवू फोन? ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट. ताई, कशी आहेस? कशी दिसते मी? मस्त ठणठणीत, कमाल. तसं नाही, तू काउन्सिलरकडे गेली होतीस ना, म्हणून विचारतीये. काय अपेक्षा आहे तुझी? मी घरात बसावं, रडत बसावं, टेन्शन घ्यावं, ही अपेक्षा आहे तुझी? असं काय म्हणतेस ताई तू? सांग मला काय झालं तिथे. आय एम व्हेरी सरप्राइज आहे, तू मला असं विचारतेस जसं तुला ह्याच्यातलं काहीच माहिती नाहीये. माझ्या आधी तुला या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी एक माणूस आहे ना तुझ्या आयुष्यात? ताई, मी तुला विचारते ना, याचा अर्थ मला काहीही माहिती नाहीये. ऍक्च्युली मी त्यालाच विचारायला हवं होतं. काय? काही नाही, तू सांग मला काय झालं तिकडे. काय होणार? मी शत्रू पक्षाला सुरुंग लावून आली. म्हणजे विक्रांत? सांगितलं मी त्याला तुला डिवोर्स हवा आहे ना. ओके फाईन, देते मी डिवोर्स. त्यांच्या हातात असा बॉम्ब ठेवून आली आहे ना की जरी तो त्यांनी फेकला तरी तो त्यांच्याच दिशेने येणार आहे, आणि जरी तो त्यांनी हातात ठेवला तरी तो त्यांच्या हातातच फुटणार आहे. पण आय एम व्हेरी सरप्राइज या सगळ्या गोष्टी तुला माहितीच नाहीयेत. एनिवे, मी तुला सांगते, मी त्यांना सांगितलंय की मला अजिबात डिवोर्स नकोय. आय एम व्हेरी हॅपी नाव. मी माझं लाईफ एन्जॉय करतेय. आणि मी त्याला हेही सांगितलं की डिवोर्स घेण्याच्या आधी 100 वेळा विचार कर. माझ्या आनंदात तू आनंदी व्हावं अशी अपेक्षाच करत नाहीये मी. सो आय एम गोना एन्जॉय ऑल बाय माय सेल्फ.